तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जंगल जमीन लुटीला रस्ता विकासाच्या नावाखाली. जळगाव जामोद प्रतिनिधी. तालुक्यातील करणवाडी ते सोनाळा संग्रामपूर या महत्त्वाच्या मार्गाचे रुंदीकरण काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामाआड ठेकेदाराने कायद्याला पायदळी तुडवत अवैध मुरुम उत्खनन सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाची लूट सुरू असून प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. संबंधित ठेकेदाराने स्वतःकडे कोणतीही कायदेशीर खाण नसताना थेट शासकीय व वनजमिनीवर डल्ला मारल्याचे बोलले जात आहे. वन विभाग आणि महसूल विभागाच्या कथित छुप्या पाठिंब्यामुळे ठेकेदार राजाप्रमाणे वागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. एकीकडे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असताना दुसरीकडे मुरुमाचे उत्खनन मात्र जोमात सुरू आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी इस्लामपूर धरणाच्या परिसरात दाट लोकवस्ती व शाळेजवळ असलेल्या दराडे बंधू यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर खाण टाकण्यात आली. या ठिकाणी दररोज सुरुंग लावून स्फोट घडवले जात आहेत. रस्त्याच्या कामासाठी लाखो ब्रास मुरुम नेला जात असताना परिसर हादरून जात आहे. या स्फोटांमुळे आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक कायम धास्तावलेले दिसत आहेत. आमच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि आदिवासी समुदायाकडून उपस्थित केला जात आहे. धरणालगत टेकड्यांची तोड, विभाग सुस्त. अधिक धक्कादायक बाब म्हणजे बाडापिंपळजवळ इस्लामपूर धरणाला लागून असलेल्या टेकड्याच थेट जेसीबीने पोखरल्या जात आहे. धरणाच्या अगदी खालच्या बाजूस खोल खड्डे खोदून मुरुमाचे उत्खनन सुरू आहे. हे काम जलसाठ्याच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे. निसर्गाची अशी उघड हानी होत असताना वन विभाग मात्र गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी या उत्खननाला परवानगी दिलीच कशी, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संशय आहे. कायदेशीर कागदपत्रे, सीमांकन व पर्यावरणीय परवानग्या खरोखर अस्तित्वात आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महसूल विभागाकडूनही योग्य नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. मुरुम उत्खननाची रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत नियमाप्रमाणे भरली जात आहे की नाही, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जर रॉयल्टी बुडत असेल तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल गमावला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बाडापिंपळ, सुनगाव व परिसरातील ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर येऊन पाहणी करावी, अवैध उत्खनन तात्काळ थांबवावे आणि दोषी ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्ते विकासाच्या नावाखाली जर जंगल, डोंगर आणि धरण परिसर उद्ध्वस्त होत असेल तर तो विकास की विनाश, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाही तर हा प्रश्न केवळ पर्यावरणापुरता न राहता जनांदोलनाचे स्वरूप घेऊ शकतो, अशी स्पष्ट चेतावणीही स्थानिकांनी दिली आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.